अकोट तालुक्यातील देवरीच्या श्री पंचमुखी महादेव यात्रा उत्सवाची 10 एप्रिल रोजी सांगता झाली। 3 एप्रिल पासून सुरू झालेल्या या यात्रा महोत्सवासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते। अतिप्राचीन जागृत अशा श्री पंचमुखी महादेवाच्या दर्शनाला दूरवरून शिवभक्तांची मांदियाळी असते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। 3 एप्रिल 2025 पासून कथा प्रवक्ते हरिभक्त परायण श्री सुरेश महाराज जोशी आणि श्री श्रीकांत महाराज जोशी यांच्या अमृततुल्य वाणीतून संगीतमय भागवत कथा आयोजित केली होती। यात्रा महोत्सवात श्री महादेवाचा लग्न सोहळा 5 एप्रिल रोजी रात्री मोठ्या उत्साहाने व पारंपरिक पद्धतीने शिवभक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाला। मंदिर परिक्रमा म्हणजेच लोटांगण सोहळा 8 एप्रिल रोजी सायंकाळी संपन्न झाला। सायंकाळी गावातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील शिवभक्त मंदिरात लोटांगणासाठी एकत्र आले होते। यात्रेच्या शेवटच्या दिवशी 10 एप्रिल गुरुवार रोजी भव्य ढोलाची मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे। पंचक्रोशीतील ढोल भजनी मंडळ या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते। MCN न्यूज मराठी करिता परमेश्वर हाटोडे, देवरी, अकोट। आपल्या देवरी या गावामध्ये हा जो पंचमुखी महादेव यांचा महोत्सव चाललेला आहे, काय सांगणार या महोत्सवाबद्दल? आमचं देवरी गाव जे आहे हे महाराष्ट्रभर देवाची देवरी म्हणून प्रसिद्ध आहे आणि या ठिकाणी अनेक मंदिरं उभे झालेले आपल्याला दिसतील। कृष्ण मंदिर असेल, या ठिकाणी काळ्या पाषाणातली भव्य अशी मूर्ती आहे आणि आपण जर पाहिलं असेल तर अतिशय पौराणिक हे मंदिर आहे आणि महाराष्ट्रभरातून अनेक लोकांची श्रद्धा या मंदिरावरती आहे। या ठिकाणी कोणी बांधणी या मंदिराची केली त्याबद्दल फारसा काही इतिहास नाही, परंतु सांगणारे लोक अशा पद्धतीने सांगतात की या ठिकाणी अहिल्याबाई होळकर सुद्धा येऊन गेलेले आहेत किंवा त्यानंतर फार मोठे ऋषीमुनी या ठिकाणी राहत ते तपश्चर्या करत। आणि आपण जर पाहिलं असेल तर मंदिराच्या बाजूनं एक भव्य मोठी पायविहीर आहे, ती खूप पुरातन आहे आणि मंदिराची जी बांधणी आहे ही अतिशय हेमाडपंथी पद्धतीने केलेली आपल्याला पाहायला मिळेल। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये भव्य 2 नंदी आहेत, ते नंदीसुद्धा काळ्या पाषाणाचे बनलेले आहेत आणि मूर्त ही पंचमुखी आहे। विशेषतः त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रभर आराध्य दैवत असलेलं हे शिवमंदिर अतिशय पुरातन आहे आणि लोकसहभागातून या ठिकाणी हे सगळे उपक्रम वर्षभर चालतात। महाशिवरात्रीचा उपक्रम असेल किंवा श्रावण महिन्यातील उपक्रम असेल, बेल वाहण्याचा या ठिकाणी मूर्तीवरती एक उपक्रम होतो। अनेक दूरवरून भाविक या ठिकाणी येतात आणि आमचं जे गाव आहे हे गाव मुळात देवाची देवरी म्हणून महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी मुक्ताबाईचं मंदिर असेल, हनुमानजींचं मंदिर असेल, कृष्णाचं मंदिर, विठ्ठल मंदिर असेल आणि हे आमचं शिवमंदिर आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे भव्य उत्सव यात्रेचा दरवर्षी चैत्र महिन्यामध्ये हा पार पडत असतो आणि या उत्सवाला हजारो लोक महाराष्ट्रभरातून उपस्थित असतात आणि यात्रेच्या दिवशी आणि यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ही सगळी व्यवस्था श्री पंचमुखी महादेव संस्थान ट्रस्ट आणि आमच्या समस्त गावकरी मंडळी, पंचक्रोशीतील सर्व शिवभक्ती मंडळी यांच्या सर्व सहकार्याने हा उत्सव अतिशय आनंदात उत्साहात पार पडते। गावात सगळ्यांच्या घरी पाहुण्यांची रेलचेल असते, दूरवरून लोक या यात्रेची वाट पाहत असतात आणि अतिशय जीवाभावाचं हे मंदिर आणि श्रद्धास्थान आमच्या शिवभक्तांचं आहे। या ठिकाणी भव्य ढोलाची मिरवणूक असते, त्यामध्ये सुद्धा बरेचसे मंडळ सहभागी असतात आणि दहीहंडीचा उत्सव सुद्धा या ठिकाणी या पटांगणामध्ये होत असते। आपण जो पाहत आहात तर मागच्या बाजूने माझ्या एक पौराणिक रथ आहे। हा रथ खूप जुना आहे, पूर्वी हा गावातून निघायचा, परंतु आता गावामध्ये रस्ते वगैरे कंजेस्टेड असल्यामुळे हा रथ इथंच असते, पण असा छोटा रथ आहे। तो छोटा रथसुद्धा गावामधून निघते आणि भव्य दिव्य अशी पालखी सोहळा या ठिकाणी दिंड्यांचा सोहळा दुसऱ्या दिवशी काल्याच्या दिवशी संपन्न होतो आणि हजारो लोक या ठिकाणी पंचक्रोशीतले महाप्रसाद घेण्यासाठी या मंदिरामध्ये उपस्थित असतात आणि हे सगळे उपक्रम आणि संस्थांची दिवसेंदिवस प्रगती सुरू आहे। एक भव्य या ठिकाणी सभागृह, शिवसभागृह संस्थांनी लोकसहभागातून बांधलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गरीब गरजू लोकांचे लग्न सोहळे अतिशय कमी दरामध्ये होतात आणि मंदिराची सगळी व्यवस्था त्यांच्यासाठी उपलब्ध असते। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आता या ठिकाणी 1 कोटी रुपये निधी शासनाच्या वतीने मंदिराच्या विकास कामासाठी उपलब्ध झालेला आहे। आदरणीय आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या माध्यमातून त्या निधीची सुद्धा विल्हेवाट या ठिकाणी काही दिवसांनीच इथं काम सुरू होणार आहे। त्या मंदिराचा विकास परिसर असेल त्या दृष्टीनं आणि इथचं जे विश्वस्त मंडळ आहे ते खूप अतिशय दर्जेदार पद्धतीनं इथं व्यवस्था कशी उपलब्ध होईल त्या पद्धतीनं अतिशय निष्ठेनं आणि श्रद्धेनं काम करत असते आणि शिवभक्तसुद्धा इथं मोठ्या उत्साहानं आणि आमचं गावसुद्धा अतिशय प्रेमळ आहे। गावातील जे मंडळी आहेत त्या मंडळींच्या माध्यमातून लोकसहभागातून आणि जात पात पंथ धर्म पक्ष बाजूला ठेवून
सगळे गावातले जे लोक आहेत ते गुण्यागोविंदानं आमच्या या पंचमुखी महादेव संस्थान असेल आणि गावातील जेवढेही संस्थान आहेत त्या सगळ्यांना मदत करत असतात. कोणत्या प्रकारचा वाद इथं होत नाही आणि अतिशय चाणाक्ष पद्धतीने हे काम सगळ्या शिवभक्तांच्या श्रद्धेनं या ठिकाणी पार पडलेला हा उत्सव असतो. आणि जो आपला महाप्रसादाचा हा कार्यक्रम आहे हा किती क्विंटलमध्ये या ठिकाणी उपस्थित होतो? जवळजवळ हा महाप्रसादाचा कार्यक्रम जो असतो हा 15 ते 20 क्विंटलच्या गव्हापासून ज्या पोळ्या बनवल्या जातात आणि या ठिकाणी डाळ भाजी म्हणून खूप प्रसिद्ध आहे. सगळ्या ज्या डाळी असतात त्या डाळी मिक्स करून घोळ भाजी जी आपण ज्याला उन्हाळ्यात खाल्ल्या जाते ती घेऊन त्याचा भव्य महाप्रसाद इथं पंचक्रोशी असेल तालुक्यातले लोक खूप प्रमाणात महाप्रसाद घेण्यासाठी